हे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या विषयावर आज आम्ही बैठका त्या खात्यातल्या लोकांबरोबर जिल्हाधिकारी मॅडमच्या उपस्थितीमध्ये आणि त्या खात्याच्या प्रमुखांबरोबर आम्ही लावली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ताज प्रकल्प जो शिरोडाला येतोय त्या संदर्भात काही जे काही लोकांमध्ये शंका कुशंका होत्या त्या संबंधित मी असो केसरकर साहेब असो त्या संबंधित त्यांच्या काही प्रश्न आम्ही सोडवले किंवा मनात जे काही शंका होत्या ते आम्ही लोकांनी दूर केल्या. त्याचबरोबर मग निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून जे वाळू व्यावसायिक होते त्यांच्यावर ते काही धोरण ठरत निश्चित होत नव्हतं. त्यांना होणारा जो त्रास असो किंवा विविध पद्धतीने त्यांच्यावर कधी-कधी चुकीच्या कारवाया असो, या सगळ्या बाबतीमध्ये निलेश साहेबांच्या सूचनेच्या अनुसार त्या लोकांशी अधिकाऱ्यांशी बोलणं गेलं. आमच्या जिल्हाधिकारी मॅडमनी सगळ्याविषयी समजून घेतले आणि शासनाचे धोरण आणि यापुढे शेवटी ते सगळे आमच्याच जिल्ह्याचे नागरिक आहेत आणि त्यांना व्यवसाय अजून सुरळीत करण्यात यावा म्हणून शासन म्हणून आम्ही सकारात्मक आहोत. आमदार साहेब त्या बाबतीमध्ये आग्रही आहेत आणि म्हणून त्या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही आज त्या बाबतीमध्ये मार्ग काढलेले आहेत. नंतर लाकूड व्यावसायिक आले, त्यांचेही काही प्रश्न होते. ते मग DMO असो किंवा सगळ्या बाबतीत त्यांच्याशी बसून त्याच्यातून पण काही मार्ग काढता येतील तेही आम्ही माहिती दिली. आमच्या दत्ता सामंत साहेबांनी शेतीत मध्ये वापरणारे जे बंदुका आहेत त्याच्यामध्ये काही नियम शिथिल झाले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून काही विषय आमच्यासमोर मांडलेत. म्हणून एकंदरीत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे विविध विषय लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासमोर जे विविध शिष्टमंडळ येतात त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आजच्या बैठका लावलेल्या आहेत. नगरपंचायत निवडणुकीनंतर तिघेही तुम्ही एकत्र दिसणार एकाच वेळेस. तो मग त्याचं दुःख आहे का आनंद ते पुढचाही सांगा ना. गंभीर मातुश्रीवरून तिकीट वाटवून नाराजी पाहायला मिळाली. श्रीकांत सरमळकरांच्या जावेला तिकीट मिळाल्यामुळे अनिल परब हे नाराज असल्यामुळे ते निघून गेले. त्या संबंध आता बाकी राजकीय विषय आपण नंतर घेऊ. आमच्या दृष्टिकोनातून आजचे हे विषय महत्त्वाचे आहेत आणि म्हणून मुंबई महापालिकेच्या संदर्भात काय विषय असतील ते मुंबई गेल्यावर मी आहे, निलेश साहेब पण स्टार प्रचारक आहेत, केसरकर साहेब आमचे आहेत, राणे साहेब तिचे नेतृत्व करणार आहेत आणि म्हणून मला वाटतं की ते प्रश्न तिकडे काय असेल तर आम्ही उत्तर देतो. स्टार प्रचारक साहेब आपल्याला जास्तीत जास्त सभा ह्या मुंबई महानगरपालिकेच्या हो, सगळ्यांना त्या शेवटी मुंबई महापालिका असो की सगळ्यात ज्या 29 महापालिकेवर आहे त्याच्यावर महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे असंच आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा आणि सगळ्याचं सगळं मंत्रिमंडळ आणि सरकार म्हणून आणि सगळेच सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही लोकांनी निश्चय केलेला आहे. त्यानुसार आम्ही आमची रणनीती ठरवलेली आणि प्रचार प्रसार त्याच अनुसार होईल. पण हिंदुत्ववादी नेत्यांवरती विशेष जबाबदारी देण्यात आली. शेवटी आम्ही नेहमी म्हणतो का हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वच विचाराचे लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, महापौर निवडून आले पाहिजे अशी सरळ स्पष्ट भूमिका आहे. एवढी विधानसभेमध्ये तेच झालं ना. हिंदू समाजाने आम्हाला सगळ्या जणांना निवडून दिलं आणि हिंदुत्ववादी विचाराचे सरकार राज्यामध्ये बसवलेलं आहे. आता तेच पॅटर्न तुम्हाला येणाऱ्या ना महापालिकेमध्ये पण दिसते. हिंदू तो हम सभी है और हिंदुओं को जिस तरह इस तरीके से जो बांग्लादेश में अत्याचार किया जा रहा है उस सभी हिंदुओं के साथ हम सभी खड़े हैं. आखिर में अत्याचार करना, किसी को जलाना ये अच्छी बात नहीं है किसी भी देश में. उनके भी नागरिक हमारे देश में रहते हैं. उसी तरह के का जवाब देना चालू किया तो उनको अच्छा लगेगा क्या? तो मुझे ऐसा लगता है कि इस सब का हमको निषेध करना ही चाहिए.